वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे बुधवार वेडनेसडे. आणि आम्ही चहा वगैरे घेतला, म्हणजे वेळ झाला थोडासा, तासभर एडिटिंग वगैरे करत होते. आणि इरा अजून झोपली, तिला आता उठवावं लागेल कारण 11ची शाळा आहे. तर मी आता चहा वगैरे घेतला आहे, मी पूजा वगैरे पण केली आहे. पूजा वगैरे झाली देवाची. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग बोल, गुड मॉर्निंग बोल. मोठ्याने मोठ्याने. खूप गाय येते. खूप गाई येते. आता स्कूलला कोण जाणार? स्कूलला कोण जाणार? गुन्नू जाणार की मम्मा जाणार? अच्छा, मी जाऊ स्कूलला? नक्की? तू नाही येणार? ए गुंडू, आगाऊपणा करू नको बाळा. सकाळी केवढा मार खायचा का सकाळी तुला? ए बुड्या, मम्मा जाऊ स्कूलला? तू नाही येणार? नक्की? पक्का? नक्की? पक्का? स्टार कोणाला पाहिजे? मग इयाला स्टार मिळवण्यासाठी इयाला स्कूलला जावं लागेल. इया स्कूलला गेली तर इयाला स्टार मिळणार, नाहीतर मग स्टार मम्माला मिळणार आणि गिफ्ट पण मम्माला मिळणार. हा, गिफ्ट मम्माला दिलं तर चालेल पप्पानी? हा हा, मग नाही, मग असं कसं? गिफ्ट मलाच मिळणार, स्टार मला देणार टीचर, मग गिफ्ट पण मला देणार मिळणार. मी आता एक काम करते, टीचर कडून स्टार घेते मी आणि मग गिफ्ट पप्पाला दाखवते, असं स्टार दाखवते, मला स्टार दिलाय, आणि मग लगेच गिफ्ट घेते पप्पाकडून. चालेल? मग तुला पाहिजे ना गिफ्ट? हा, मग स्टार पण तुलाच घ्यावं लागेल ना. चला उठ, उठ माझं पिलू, उठ माझ्या बीबी. ए बीबी, परत झोपला? तू डबल चड्डी घालून का झोपला रे बाळा? मम्माने तुला एक चड्डी घालायला सांगितलेली ना. गाई येत होती मम्माला आणि तुला शुशू आला होता ना. मग पप्पानी केलं काय तुझं सगळं? पप्पानी तुला शुशूला नेला काय? आणि चड्डी पण पप्पानी घातली? अरे माझ्या गुंडू आहे का, बेबी गुंडू आहे का? चला उठा, तर स्कूलला जायचं आपल्याला, लेट होतंय. उठ, से गुड मॉर्निंग. हा, उतर चल खाली. अरे पडला. तिथे बोका फिरतोय आणि त्या बोक्याने काहीतरी खाल्लं. काय खाल्लं काय माहिती. एखादं पिल्लू भेटलं असेल तर मला माहिती नाही, पण तो बघून गेलाय भांड्यामध्ये. ते ब्लॅक कलरचं भांडं तुम्हाला दिसतंय? ते भांडं दिसतंय? त्या भांड्यामध्ये पिल्लं होती. हे भांडं दिसतंय तुम्हाला? हे भांडं दिसतं इथे छोटंसं.
आणि पिल्लं रोक्याने खाल्ली आहेत 100% त्याने खाल्ली आहेत असं वाटतंय मला. पण काय ॲक्च्युली मला समजत नाही आहे की पिल्लं खाल्ली आहेत का तो शोधतो आहे. कारण की पिल्लं जर हट 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 त्याने पिल्लं खाल्ली असं वाटते. कारण की एक पिल्लं जो तरी आत्ता मला काहीतरी खाताना दिसला. तर एक ना आम्ही इथे ना विंडोमध्ये ना मी ना काही ना रिकामे कुंड्या ठेवल्या होत्या झाडे लावण्यासाठी. काही रिकाम्या कुंड्या होत्या माझ्याकडे 2-3. तर एका कुंडीमध्ये ना उंदराने पिल्लं घातली होती. आणि ॲक्च्युली आमचा ग्राउंड फ्लोअर आहे ना, ग्राउंड फ्लोअरमुळे हा प्रॉब्लेम होतो की विंडो पहिल्यांदाच बघितला असं काहीतरी झालं म्हणून. पण विंडोमध्ये ना आम्ही काहीतरी रिकामी भांडी होती, म्हणजे आपली झाडं लावण्याची पॉट असतात ना छोटे छोटे, तुळशीची बकेट होती. त्यात माती नव्हती, माती मागे त्याच्यामध्ये ना मुंग्या लागायच्या मातीला. मग मी काय केलं, ती माती काढून टाकली, रिकामी बकेट ठेवली. मी विचार केला जेव्हा पण कधी मला झाड लावायचे असेल तर मग मी इझिली लावू शकेल. तर त्या बकेटमध्ये मला माहिती नाही उंदराने पिल्लं घातलेली. एक माझं तिथे सँडल नवीन सँडलचे बॉक्सेस पण ठेवलेत ना मी, 2-3 बॉक्स आहेत तिथे. तर मी विचार केला बॉक्स वगैरे चेक करते, कारण मध्ये मध्ये मी करते चेक, कारण भरोसा नाही ना काहीतरी वगैरे येऊन बसेल साप वगैरे पण असतात मागे. म्हणून विचार केला क्लीन करूया सकाळी उठल्या. आणि आज बुधवार आहे तर सुका कचरा पण असतो, काय असेल तर टाकता पण येईल काही कचऱ्यामध्ये, आणि नसेल तर मग आपले सुद्धा साफसफाई पण होईल विंडोची. तर मी जे करायला गेली ना तर मी कपडा मला दिसला, मी ते अरे रुमाल इकडे पडला आहे. नवीन रुमाल होता आहे, म्हणजे फक्त मी एकदा धुतला होता आणि वापरला होता. आणि 2-3 वेळा विचार केला की धुवून टाकला की तो थोडासा नीट होऊन जातो ना वापरण्यासारखा. तर ते कपडा खेचायला लागले ना तर कपड्याच्या वरती ना, म्हणजे कपडा अर्धा खाली आणि अर्धा वर होता. कपड्याच्या वर ना उंदराची छोटी छोटी 5 पिल्लं होती, एकदम एवढीशीच होती. आणि 5 होती, 1-2 नाही. आणि एकमेकांच्या अंगावर अशी झोपली होती. कोणाचं तोंडावरती हात आहे, कोणाच्या पायावरती हात आहे, कोणाचं डोकं कोणाच्या पायावरती, असे उलटे सुलटे कसे पण झोपले. तर इतकी क्यूट दिसत होते ना. पण मला अशी ना भीती वाटते, मला ॲक्च्युली ना थोडीशी हे पण वाटते, आवडतात मला. मी ती बघितली पिल्लं, मला मी तुम्हाला व्हिडिओ करायला विसरले ॲक्च्युली मी, कारण मी सकाळ त्या स्टेट ऑफ माइंडमध्ये नसते. सकाळी उठल्यावर माझ्याकडे खूप सारी कामं असतात, भांडी सगळी कामं असतात ना सकाळची. तर मी व्हिडिओ वगैरे बनवू शकले नाही. मला ॲक्च्युली बनवायचा होता, मला आत्ता लक्षात आलं की बनवलं असं तर बरं झालं असतं, कारण खूप सुंदर होते ते. पण मी आता ते लांब आहे ठेवले तिथे, ॲक्च्युली नाही असं नाही आहे, मी जाताना बघेल. पण ती बादली मला आता ते छोटंसे भांडं जे आहे ना ते आता मला उलटं दिसते. म्हणजे राकेश जाताना जॉबला जाताना तो त्याला बोलली की जाता घे आणि ते मागे ठेवू नये, म्हणजे उंदीर वगैरे असेल तर तो तिथून घेऊन जाईल. उंदीर वगैरे ज्याचा पिल्लू आहे तो येऊन घेऊन जाईल, बघायला तर येईलच ना आपल्या पिल्लांना. तर मी विचार केला ठेवायला सांगितलं. पण खरं सांगू तर मला फक्त मांजरी वगैरे मी खाल्ले असतील, कारण की उचलून आम्ही लोकांनी ते त्यांनी ते बकेटने तिथे जाऊन बाहेर ठेवलं आहे ना, त्याने तर नीट ठेवलं, ते भांडं त्याने तर नीट ठेवलं होतं. पण असं झालं की ते भांडं मला सुद्धा उलटं दिसते. म्हणजे मी आता विंडोमधून वाकून बघितलं ना ते बाहेर तिथे ठेवलं आहे ते भांडं सरळ नाही आहे, ते वाकडं आहे. तर त्यातून मला असं वाटतं पिल्लं उंदीर घेऊन गेला असेल का कोणी मांजर वगैरे, ते तर काय माहिती, ते आयडिया नाही आहे मला. पण आता मी स्कूलसाठी निघेल ना तेव्हा मी एकदा चेक करेन त्या आहे की नाही. हॅलो, आत्ताच घरी पोचले, 1:30ला पोचलो. मी आल्यावरती कुकर वगैरे लावला आणि मी घेतलाय पेरू खायला, मसाला आणि मीठ मसाला लावून पेरू. थंड वातावरण पण छान झालंय. स्कूलमधून आलोय, बोल. मी पुढे आलो आणि आमची तब्येत थोडीशी खराब आहे. राजगिराच्या लाडूचं पॅकेटचं ते असतं ना आतमध्ये, ते पेपर असतो ना तो ॲडव्हर्टायझिंग, तर
ऍक्च्युली थंड थंड वातावरण सुरू झालं आणि पेरू पण खूप आलेच मार्केटमध्ये. आणि पेरूला मीठ आणि मसाला म्हणजे मिरची पावडर आणि मीठ खूप टेस्ट लागते. दाताचा थोडा प्रॉब्लेम कमी म्हणून खाऊ शकते. आणि आज आम्ही कपडे घातले होते डबल कपडे घालून नेलं होतं कारण की आज थंडी वाजत होती तिला. ती तब्येत थोडीशी खराब आहे. अरे लग्न करा ना. काय गरज आहे असं लग्न कुठे होणार आहे. लग्न होण्याआधीच आपण मुलांना ऐकूच करणार आणि पोषकाला सांगणार होती तुझे वय नक्कीच फोटो नव्हतो. ते सगळं बरोबर आहे पण त्याआधी आता कौशिकी मॅडमची सिक्युरिटी जास्त महत्वाची. ज्याच्यासाठी मी आता लावले कुकरला. मी आता कुकरला लावलाय भात अंड आणि हे खिचडी. भात व्हाईट कलरचा भात लावलाय. अंड लावले ते बेबोसाठी आणि खिचडी बनवली हिच्यासाठी म्हणजे हलकं फुलकंच खाऊ दे. आणि वरण ऑलरेडी बनवलेलं आहे मी कारण वरण मी डायरेक्ट कुकरमध्ये लावते. मी ऑलरेडी करून घेतली कारण वरणाला थोडा टाईम लागला असता. भात कसा गरम गरम बरा वाटतो. वरण गरम करून घेता येतो भात गरम करून घेता येत नाही. कौशिकी मॅडम की शत्रू पुढे काय चालू आज कौशिकी आणि थंडी झाली सुरू. तिकडे थंडी खूप आहे. वापर केला पाहिजे. आज बातमी तिची शत्रूचा विमोड करणार म्हणजे करणार. ब्लॉग कधी मला वाटतं मी बुधवारी ब्लॉग सुरू केला. मला आठवतच नाही मी ब्लॉग कधी सुरू केला आहे. आणि तो ब्लॉग मी टाकू शकले नाही कारण की एकतर माझा जो मी ज्याच्यामधून एडिट करते ना तो ॲपचा प्रॉब्लेम झालेला. त्याच्यामध्ये सगळं स्टफ मी सगळं हे केलेलं सगळे क्लिप्स मी त्यामध्ये ॲड केले आणि तो ॲपच हँग झाला. त्या ॲपचं नाव मी सांगू शकते काय होतं व्हायटी क्रिएट होता तो ॲप. त्यातून मी करत होते. मी काय असं हे केलं नाही R&D वगैरे केली नाही खूप कुठला ब्लॉग घेतला पाहिजे ॲप वगैरे. तर मी व्हायटी क्रिएटमधून करत होती आणि तो झाला हँग. त्याच्यामध्ये सगळे क्लिप्स होते आणि तो हँग झाला आणि त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉग टाकू शकला कारण की तो त्याच्यामध्येच राहिला आणि नंतर मग त्याला मला अनइन्स्टॉल करावा लागला. आवाज कमी कर. व्हायटी क्रिएट त्या ॲपमध्ये सगळं ते मी टाकलेलं सगळं एडिटिंगचं क्लिप सगळे टाकलेले. वाढवायचं नाही आवाज मी बंद करून टाकेल. आणि तिला बघायला काढून दिले. आता जेवत होतो आम्ही. आत्ता जेवलो आम्ही. लेट झालं आम्हाला जेवायला. आम्ही उठलोय पण लेट. दुपारी पण लेटच जेवतो ना त्याच्यामुळे आता थोडंसं लेटच जेवतो रात्री सुद्धा. आणि मी जेवली आज चिकन बनवलं होतं
मी जेवले. Actually, काल पण मी जेवले होते रात्री, कारण की आम्हाला लेटच होतं जेवायला. जेवण बनलंच नाही तर जेवणार कसं काय. दुपारी पण एवढं काही खास जेवले नव्हते मी, थोडंसं एवढा भात खाल्ला होता. तर आता पण मी जेवले. आता जेवले 11 वाजता जेवण झालं आमचं. 11:30 वाजले, 11:25 झाले आता. मी तुम्हाला दाखवते. मला माहिती नाही दिसलंय की नाही, पण हे काय बोलतात 11:25 झाले. तर मी आता ब्लॉग एंड करत होते, कारण माझे बुधवारचे काही क्लिप्स होते माझ्याकडे आणि बुधवारला मी कंटिन्यू केलं. त्याच्यानंतरचे माझ्याकडे आहे, त्याच्या आधीचे माझ्याकडे प्रॉब्लेम झाला की त्याच्या आधीचे सगळे हे झाले. बुधवारचे काही क्लिप्स होते माझ्याकडे आणि बुधवारला मी कंटिन्यू केलं. त्याच्यानंतरचे माझ्याकडे आहे, त्याच्या आधीचे माझ्याकडे प्रॉब्लेम झाला की त्याच्या आधीचे सगळे हे झाले. माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आजचा म्हणजे काय 3 दिवसांचा. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये आणि आय होप मी चांगला कॉन्टेंट देईल तुम्हाला. आणि मी प्रयत्न करते ॲक्च्युली देण्याचा, पण असं हे सगळे प्रॉब्लेम्स असे असतात. तर सगळ्या ॲक्च्युली प्रॉब्लेम मी काय सांगते, सगळ्यांना प्रॉब्लेम असतात. तर मी तुम्हाला चांगले कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न डेफिनेटली करेल. आणि आपण भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट.